आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। माझे सासूबाई आणि सासरे वारलेले त्याच्यामुळे त्यांना दोघांना पण मला नैवेद्य बनवायचा असतो, म्हणूनच ना सकाळी लवकर उठावं म्हटलं, पण तसं काही झालंच नाही, शेवटी उशीरच झाला। मग पहिलं इथं माझं आवरलं आणि त्याच्यानंतर 1 कप चहा घेऊ म्हटलं। चहा घेतल्याच्या नंतर सगळे कामं कसे पटकन होतात, म्हणूनच ना 1 कप चहा घेतला आणि नंतर लगेच कामाला लागले। आता आमच्या इथं रणगाड्यांचं चालू आहे सध्या, आर्मी लोकांचं, आमचा आर्मी एरिया पडतो ना, मग तिथे सगळं रणगाड्यांचं ती धूळ उधळती आणि ते तिकडं रणगाडी चालू असतात आणि आमच्या घराकडे लांब लांब पर्यंत धूळ येते। तसंच माझ्या पण घरात खूप धूळ आली होती आणि बाहेर सुद्धा खूप धूळ झाली। सगळ्यात आधी ना म्हटलं चला हेच क्लीन करून घेऊ। मग काय बेडरूम, हॉल, किचन छान क्लीन पुसून घेतलं छान असं पोछानी, आणि नंतर मग बाहेरचं पुसायला लागले होते। त्याच्यानंतर म्हटलं देवपूजा करायची आहे, म्हणूनच ना ताट तांब्या क्लीन करायला घेतला होता। आता हे क्लीन करता करता खूप वेळचे आर्यनला आवाज देत होते की बाळा उठ, म्हटलं चला त्याला देवपूजा करायला लावते, म्हणजे कसं बाकीचे कामं होतील, म्हणूनच त्याला आवाज देत होते। आणि त्याच्यानंतर आहे ना मला कोथिंबीर आणि लिंब आणण्यासाठी बाजारात जायचं होतं आणि हे झाल्याच्या नंतर स्वयंपाकाला पण लागायचं होतं, म्हणूनच घाई चालली होती आणि पटकन ताट आणि तांब्या क्लीन करून घेतलं। बघितलं ना तुम्ही एवढं क्लीन निघलंय ह्या पावडरनी। आता ही पावडर संपत आलेली आहे, बघूया पटकन आणली त्यावेळेस मी पॅकेट तुम्हाला दाखवून देईन, मागच्या वेळेस पण दाखवायचं राहिलं होतं। मग पटकन इथे बाजारात गेले। आता फक्त मला लिंबन कोथिंबीरच आणायची होती, पण कोथिंबीर काही भेटलीच नाही। पण मी बघताय ना पिशवीभर बाजार घेऊन आले। मला हे पिशवीभर बाजार मी कधी केला मला हेच समजलं नाही। मग एक मस्त पालकची जुडी आणली, आता ही छान अशी मला 10 रुपयाला भेटली होती। 10 रुपयाची आळूचे पानं पण घेऊन आले होते। आता मागच्या शुक्रवारी आर्यनला टरबूज खायचं होतं, तो बोलला मम्मा टरबूज घेऊन ये, पण भेटलंच नाही, म्हणूनच आज घेऊन आले। पण हे 20 रुपयाला न भेटतं डायरेक्ट 40 रुपयाला भेटलं आणि मी 40 रुपये देऊन आले। त्याच्यानंतर 10ची फुलं आणली, म्हटलं देवपूजा करायची आहे तर ते फुलं मला उपयोगी येतील। आता नेहमी मी फोटोंना हार घालत असते, पण हार काय भेटलाच नाही। पटकन सगळं ठेवून दिलं आणि जेवण बनवायची तयारी लागले, कारण की खूप उशीर झाला होता। मग काय भात बनवला, कणिक मळली, त्याच्यानंतर भजे, हे पापड वगैरे सगळं केलं। आता एवढी घाई होती ना, हे बनवता बनवता बिलकुल शूट केलेलं नाहीये बरं का, म्हणूनच तुम्हाला इथे डायरेक्ट जे तयार केलं ना तेच दाखवते आहे। मस्त चपात्या पण करून घेतल्या, मस्त बटाट्याची भाजी केली आणि इथं मस्त अशी आळूवडी पण केली। आंब्यांचा सीझन चालू आहे, अक्षय तृतीया म्हणजे आंब्यांचाच नैवेद्य असतो। कोणी कोणी पुरणपोळी बनवतं, पण मी आम्र चपाती बनवली होती। मग काय मस्त छान असं जेवण मस्त रेडी केलं, छान असं नैवेद्य ठेवला, पाया वगैरे पडले आणि माझ्या सासऱ्यांच्या वरचं जेवायला माझ्या पप्पांना बोलवलं होतं, त्यांचं पण असं छान ताट रेडी केलं होतं। तर चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इथंच व्हिडिओ एंड करते, बाय बाय।